5वा चॅप्टर बायो एनर्जी सिस्टीम, म्हणजे बायोगॅस वगैरे सगळं ज्याच्यामध्ये आहे ते बायो एनर्जी सिस्टीम. बरोबर. हा चॅप्टर पण तुम्हाला 12 मार्क्स ते 14 मार्क्सपर्यंत आहे. पण हा चॅप्टर करण्याच्या अगोदर तुम्ही पहिले 3 चॅप्टर जे केलेत ते कंपल्सरी फिक्स करायचे. त्याचे 40 मार्क घ्यायचे, कारण ते डायग्रामनुसार इझी आहे करायला, त्याच्यामुळे ते पहिल्यांदा त्याच्याकडे लक्ष द्या. हे कसं आहे, जरासं याची लँग्वेज थोडीशी अवघड आहे. आपली क्वालिटी कंट्रोल स्टाईल थोडीशी लँग्वेज आहे, नाही का. बघा समजतं का. व्हॉट डू यू मीन बाय बायोमास. बायोमास म्हणजे काय. बायोमास इज अन ऑर्गॅनिक मॅटर प्रोड्यूस बाय प्लांट बोथ ग्रोन ऑन लँड अँड ग्रोन ऑन वॉटर. म्हणजे बायोमासमध्ये काय असतं, ऑर्गॅनिक मॅटर. ऑर्गॅनिक मॅटर म्हणजे ऑर्गॅनिक म्हणजे काय, नैसर्गिक. बरोबर. ऑर्गॅनिक म्हणजे काय, नैसर्गिक गोष्टी याच्यामध्ये सगळ्या. मॅटर म्हणजे काय, गोष्टी. याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आहेत. प्रोड्यूस बाय प्लांट बोथ ग्रोन ऑन लँड. ग्रोन म्हणजे वाढलेलं आहे. ग्रोन म्हणजे काय, वाढलेले. जमिनीवरती वाढलेले आणि वॉटरवरती वाढलेले, म्हणजे पाण्यामध्ये पण येणारे आपले गवत वगैरे किंवा झुडपं, झाडं झुडपं, किंवा जमिनीवरती वाढणारे झाडं झुडपं, हे दोन्ही याच्यामध्ये असतात. त्याच्यानंतर ह्युमन अँड ॲनिमल वेस्ट, माणसाची आणि प्राण्याची घाण. त्याच्यानंतर फॉरेस्ट अँड फार्मिंग वेस्ट, जंगलातली घाण आणि शेतीमधली घाण. म्हणजे शेतीमधनं आपण ऊस कट केला, जे उरतात चपाटं वगैरे उरतात बघा, किंवा काही पण आपण जे काही लावतो शेतीमध्ये जे उरतं गवत किंवा झाडं झुडपं रोपटे जे उरतात ना, त्याला काय म्हणायचं, वेस्ट, फार्मिंग वेस्ट. किंवा इंडस्ट्रीयल अँड म्युन्सिपाल्टिपल वेस्ट, म्हणजे आपण रोज म्युन्सिपाल्टी आपली नगरपालिका आपली काय करते, वेस्ट सगळं घरातलं काय करते, आपण कचरा टाकतो, तो सगळा वेस्ट. इंडस्ट्रीयल पण तसंच वेस्ट असतो. बरोबर. इंडस्ट्रीयल कोणतं पकडायचं, पण जे नैसर्गिक येते. बरोबर. मानवनिर्मित आहे ते नाही, जे माणसाने तयार केलेले ते नाही. नैसर्गिक कोणत्या गोष्टी आहे त्या गोष्टी घ्यायच्या, असे इंडस्ट्रीज. नंतर सीवेज, गटारामधलं वेस्टेज, या सगळ्यांचं एकत्र करून काय तर होते, बायोमास. कळलं. द एनर्जी ऑब्टेन फ्रॉम बायोमास इज कॉल्ड ॲज बायोमास एनर्जी. एनर्जी बायोमासपासून जी तयार होते त्याला काय म्हणायचं, बायोमास एनर्जी. समजलं. हा तुम्हाला प्रश्न कसा विचारणार, व्हॉट डू यू मीन बाय बायोमास, किंवा गिव्ह डेफिनेशन ऑफ बायोमास, किंवा व्हॉट इज मीन बाय बायोमास, व्हॉट डू यू अंडरस्टँड अबाउट बायोमास, शॉर्ट नोट ऑन बायोमास, किंवा बायोमासबद्दल माहिती सांगा. काही पण काय सांगायची, एवढी लाईन सांगायची. बायोमासमध्ये काय काय येतं सांगितलं इथं. आता तेच तुम्हाला फक्त परत कसं विचारतात, क्लासिफिकेशन किंवा टाईप्स ऑफ बायोमास म्हणून विचारू शकतात, किंवा सोर्सेस ऑफ बायोमास. म्हणजे बायोमास म्हणजे काय, हे सगळ्या गोष्टी आपण असतात ते सोर्स, त्याचा सोर्स कुठून असतो, म्हणजे त्या कुठून भेटतात आपल्याला त्याचा सोर्स कुठून आहे. मग आपल्याला माहिती आहे पहिलं काय आहे, ॲनिमल वेस्ट आहे, नंतर झाडं झुडपं आहे, नंतर गटार आहे, नंतर म्युन्सिपाल्टिबल वेस्ट आहे. तेच त्यांनी खाली दिलेलं इथं. बरोबर. किंवा त्यालाच काय म्हणतात, टाईप्स ऑफ किंवा क्लासिफिकेशन ऑफ बायोमास पण त्यालाच म्हणतात. बरोबर. पहिलं काय, बायोमास ऑब्टेन फ्रॉम क्रॉप्स. क्रॉप्स म्हणजे काय, रोपं. फॉरेस्ट म्हणजे काय, जंगल. अल्गी अँड फॉरेस्ट, अल्गी अँड ऑर्गॅनिझम्स म्हणजे वेगवेगळे किडे, नंतर माश्या, वेगवेगळ्या जे जंतू वगैरे असतात ना जंगलातले जीवजंतू, अल्गी अँड ऑर्गॅनिझम्स. बोथ लिव्हिंग ऑन लँड अँड वॉटर, जमिनीवरती राहणारे आणि पाण्यावरती राहणारे जेवढे पण. म्हणजे समजा कोणी मेले किंवा कोण आपण नाही का, आता समजा मासेमध्ये मारे करणारे लोक काय करतात, जे मासे असतात ते जेवढे पाहिजे तेवढं कट करून घेतात आणि उरलेले तुकडे काय करतात, कचराकुंडीमध्ये टाकून देतात. मग तेच काय झाले, तुमचे ऑर्गॅनिझम्स झाले. किंवा आपण मटणाच्या दुकानात गेलो, मटणाच्या दुकानामध्ये जे लागतं ते काढून घेतो, बाकीची घाण काय टाकतो आपण, कचराकुंडीमध्ये टाकतो, काळ्या पिशवीमध्ये. मग तेच काय असतं, तुमचे अल्गे आणि ऑर्गॅनिझम्स असतात. बरोबर. हे झाले तुमचे बायोमास ऑब्टेन फ्रॉम, हे लिहिलं. नंतर बायोमास प्रोड्यूस फ्रॉम म्युन्सिपाल्टिबल वेस्ट किंवा म्युन्सिपल वेस्ट, ह्युमन अँड ॲनिमल वेस्ट आणि सी वेस्ट. बरोबर. आता आपली समजा संडासची टाकी किंवा संडासची पाईपलाईन आपली ही झाली, जॅम झाल्यावरती आपण बोलवतो संडासवाल्यांना, त्यांची गाडी असते, त्याच्यामध्ये काय असतं, सगळं वेस्टच असतं सगळं. बरोबर का नाही. ह्युमन आणि ॲनिमल वेस्ट. ॲनिमल वेस्ट म्हणजे कोणतं, आपलं गोबर. गोबरला मराठीत काय म्हणतात, गावऱ्याच म्हणतात ना, गावऱ्याच नाही, शेण म्हणतो ना आपण त्याला, शेण. मग ते मग म्हशीचं असू दे, गाईचं असू दे, बकरीचं असू दे, काही पण असू दे, मेंढ्याचं असू दे, कोणाचं पण असू दे.
आणि सीवेज म्हणजे काय, गटार. हे झालं तुमचं दुसरं काय, बायोमास प्रोड्यूस फ्रॉम वेस्ट रॉ मटेरियल इन इंडस्ट्री. इंडस्ट्रीमधलं रॉ मटेरियल जे असतं, कोणते इंडस्ट्रियल, नॅचरल ऑर ऑर्गॅनिक वेस्ट. कोणतं वेस्ट फक्त पकडायचं, नॅचरल ऑर ऑर्गॅनिक वेस्ट. नाही तर तुम्ही म्हणताल मी लोखंड हे केलं, लोखंड कापलं आणि लोखंडाचे तुकडे मी याच्यामध्ये टाकणार. नाही, लोखंड कसं आहे, मानवांनी तयार केलेलं आहे, मॅनमेड आहे ते, बरोबर का नाही, ते नाही. निसर्गाने तयार दिलेलं कोणतं, उदाहरणार्थ रबर. समजा तुम्ही रबर वापरत असाल, रॉ मटेरियल म्हणून रबर वापरत असाल, कच्चं रबर. त्याच्यानंतर तुमची समजा पॅकेजिंगचे म्हणजे भाज्यांचे तुमचं पॅक करताय आणि तुम्ही पॅक करून तुम्ही विकताय, तर भाज्यांचे जे तुकडे होते ते, अशा सगळ्या गोष्टी कोणत्या ज्या निसर्गाने बनवलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी कशात येणार, बायोमासमध्ये येणार. बरोबर. क्लासिफिकेशनमध्ये आणि टाईप्समध्ये किंवा सोर्सेसमध्ये या 3 गोष्टी आल्या. बाकी तुम्हाला काय आठवत असेल फेकू शकता तुम्ही. आता ॲडव्हान्टेजेस ऑफ बायोमास विचारलं तरी पण हेच लिहायचं, बायोगॅस विचारलं तरी पण विचारलं. नुसतं बायोगॅस नाही विचारणार, ते काय विचारणार, बायोगॅस प्लॅन्ट विचारणार. कळलं, बायोगॅस प्लॅन्ट, दोन्हीचंच हेच उत्तर लिहायचं. बायोमास क्रॉप्स ॲब्झॉर्ब्स CO2 थ्रू फोटोसिंथेसिस. बायोमास हे काय करतं, CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड जो आहे तो काय करतात, शोषतात. ॲब्झॉर्ब म्हणजे काय, शोषतात. थ्रू फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिस प्रोसेस आहे, त्याच्यानुसार त्या प्रोसेसनुसार काय करतात ते CO2 काय करतात, शोषून घेतात. कार्बन डायऑक्साईड हवेतला कमी करतात. ही एक चांगली गोष्ट आहे आपल्यासाठी. कळलं. त्याच्यानंतर काय, बायोमास गॅस इज प्रोड्यूस फ्रॉम एनी टाईप ऑफ ऑर्गॅनिक वेस्ट. बायोमास गॅस हा जो आहे तो कोणत्या पण टाईपच्या ऑर्गॅनिक वेस्टपासून तयार होऊ शकतो. बरोबर. बायोमास कॅन इझिली डिस्ट्रीब्युटेड. बायोमास कॅन इझिली डिस्ट्रीब्युटेड म्हणजे काय, वाटणे. बरोबर. इझिली आपण डिस्ट्रीब्यूट करू शकतो थ्रू पाईप्स ऑर स्टोअर्स इन सिलेंडर. तर आपण पाईपलाईनने आपण ते स्टोअर करू शकतो, किंवा आपण पाईपलाईनने आपण ट्रान्सफर करू शकतो, किंवा सिलेंडरमध्ये आपण स्टोअर करून ठेवू शकतो. बायोमास कॅन बी यूज्ड फॉर फ्युएल इन इंजिन्स ऑर फॉर हायड्रोलिक सिस्टीम. बायोमास किंवा बायोगॅस आपण काय करू शकतो, फ्युएल म्हणून वापरू शकतो इंजिनमध्ये. कोणत्या गाड्यांमध्ये, हायब्रिड गाड्यांमध्ये, जिथं बायोगॅस आणि IC इंजिन, पेट्रोल किंवा डिझेल. हायड्रोलिक सिस्टीम वेगळे, हायब्रिड इंजिनमध्ये. हे इंजिन कोणतं, साधं इंजिन नाही पाहिजे त्यासाठी, हायब्रिड इंजिन पाहिजे. म्हणजे जे इंजिन जे दोन्हीवरती चालणार आहे, इलेक्ट्रिकल असू शकतं किंवा डिझेल असू शकतं, प्लस बायोगॅस. असं जर इंजिन असेल तरच, साधं इंजिन नाही. ऑर हायड्रोलिक सिस्टीममध्ये आपल्याला ऑइल लागतं ना, मग तिथं आपण काय करू शकतो, बायोगॅस वापरू शकतो. न्यूमॅटिक सिस्टीम, बायोगॅस मग हायड्रोलिक सिस्टीम नाही पाहिजे. तर कोणती सिस्टीम पाहिजे, न्यूमॅटिक सिस्टीम पाहिजे. न्यूमॅटिक सिस्टीम. गॅस आहे ना तो, बरोबर का नाही. झालं हेच समजले. ॲडव्हान्टेजेस. डिसॲडव्हान्टेजेस काय, त्याची इफिशियन्सी काय आहे, कमी आहे. इफिशियन्सी जास्त नाही आहे. म्हणजे बनवलेलं पूर्णच्या पूर्ण तुम्ही त्याच्यापासून समजा तुम्ही 1 टन समजा तुम्ही कचरा टाकला, तर 1 टन तुम्हाला गॅस नाही भेटणार, कमी गॅस भेटणार. कळलं. ट्रान्सपोर्टेशन अँड कलेक्शन कॉस्ट ऑफ बायोमास इज हाय. ट्रान्सपोर्ट करण्यासाठी आणि कलेक्ट करण्यासाठी, म्हणजे हे सगळं तुमचं हे सगळी घाण तुम्हाला गोळा करण्यासाठी काय लागतं, पैसे जास्त लागतात. स्टोरेज कॉस्ट पण त्याची काय जास्त आहे, कारण मोठं यार्ड लागणार आपल्याला, बरोबर नाही, डंप यार्ड मोठं लागणार. रिक्वायर्ड टाईम फॉर एनर्जी कन्व्हर्जन फ्रॉम ऑर्गॅनिक वेस्ट. हे लगेच तयार होत नाही. आज दिला तुम्ही कचरा आणि उद्या बायोगॅस घेऊन जावा असं नाही होत, त्याला वेळ लागतो, 30 ते 35 दिवस लागतात. कळलं. डिसॲडव्हान्टेजेस. आता तुम्हाला हा क्वेश्चन, बायोगॅस जनरेशन किंवा स्टेट व्हेरियस प्रोसेस ऑफ एनर्जी कन्व्हर्जन फ्रॉम बायोमास. वेगवेगळे एनर्जी कन्व्हर्जन म्हणजे बायोमास किंवा बायोगॅस कसा तयार होतो त्याचे कन्व्हर्जन सांगा असं विचारलं तुम्हाला. व्हेरियस प्रोसेस ऑफ एनर्जी कन्व्हर्जन फ्रॉम बायोमास. द व्हेरियस प्रोसेस ऑफ एनर्जी कन्व्हर्जन फ्रॉम बायोमास आर एज बिलोज. म्हणजे तुम्ही बायोमासपासनं एनर्जी कशी बनवू शकता ते विचारलं तुम्हाला. बायोमासपासनं है ना. आता पहिलं कंबशन. डायरेक्ट आपण काय करणार आहे, कंबशन करणार, जळून टाकणार, जाळणे. कंबशन म्हणजे काय, जाळणे. डायरेक्ट जे आहे आपल्याकडं ते जाळून टाकायचं. दुसरं काय, थर्मोकेमिकल कन्व्हर्जन म्हणजे केमिकल रिॲक्शन याच्यामध्ये
थर्मल केमिकल रिॲक्शन म्हणजे हीट करणार त्याच्यामध्ये आपण. थर्मो म्हणजे काय असतं, हीट. आणि तिसरं काय, बायोकेमिकल रिॲक्शन म्हणजे त्याच्यामध्ये आपण फर्मंटेशन किंवा ॲनारोबिक डायजेशन करणार. म्हणजे आपण ते फर्मंटेशन म्हणजे काय म्हणतात मराठीमध्ये बघा बरं, फर्मंटेशनला काय म्हणतात, म्हणजे आपण दही करतो ना, दुधाचं कसं दही करतो तयार फर्मंटेशन करून, तसं. याचं काय करतो आपण, आंबवून काय करतो फर्मंटेशन. बायोमासला आपण काय करतो, कुजवतो, थोडक्यात काय करतो, कुजवतो आणि फर्मंटेशन, त्यालाच काय म्हणायचं फर्मंटेशन. ॲनारोबिक डायजेशन म्हणजे पण तेच असतं, फक्त थोडंसं फरक आहे त्याच्यामध्ये. बघूया आपण काय. आता हे झाले तुमचे 2 मार्कासाठी विचारलं तर एवढंच लिहायचं. स्टेट व्हेरियस प्रोसेस ऑफ एनर्जी कन्व्हर्जन फ्रॉम बायोमास. बायोमासपासून जर आपल्याला एनर्जी बनवायची असेल तर आपण कोणत्या कोणत्या प्रकारे बनवू शकतो. एक म्हणजे डायरेक्ट कंबशन, दुसरं थर्मोकेमिकल कन्व्हर्जन आणि दुसरं बायोकेमिकल कन्व्हर्जन. बायोकेमिकलमध्ये 2 प्रकार आहे, फर्मंटेशन आणि एनारोबिक डायजेशन. एनारोबिक डायजेशन पहिलं कंबशन. इट इन्क्लूड्स डायरेक्ट कंबशन ऑफ ऑर्गॅनिक वेस्ट. याच्यामध्ये काय आहे, आपण डायरेक्ट कंबशन करतो आहे जे आपल्याकडं ऑर्गॅनिक वेस्ट आहे त्याचं. इन द प्रेझेन्स ऑफ एअर टू प्रोड्यूस हीट. इन द प्रेझेन्स ऑफ एअर म्हणजे हवेच्या याच्यामध्ये आपण काय करतो, डायरेक्ट काय करतो म्हणजे ओपनली आपण काय करतो ते जाळतो. त्याच्यापासून काय होतं आपल्याला हीट भेटते, उष्णता भेटते. हीट एनर्जी प्रोड्यूस कॅन बी यूज्ड फॉर व्हेरियस पर्पज लाईक कुकिंग, नंतर इन इंडस्ट्री अँड इन हॉस्पिटल. आपण त्यासाठी पण ते आपण वापरू शकतो. कंबशन समजलं, फक्त काय करायचं डायरेक्ट जाळायचे ओपनली. इन द प्रेझेन्स ऑफ एअर म्हणजेच काय ओपनली. दुसरं थर्मोकेमिकल प्रोसेस. थर्मोकेमिकल प्रोसेस म्हणजे काय असतं, इट इन्क्लूड्स कन्व्हर्जन ऑफ बायोमास इन टू लिक्विड ऑर गॅसेस फ्युएल. याच्यामध्ये आपण बायोमासला कशामध्ये कन्वर्ट करतो, लिक्विड किंवा गॅसेसमध्ये कन्वर्ट करतो ॲट डिफरंट टेम्परेचर अँड प्रेशर. ॲट डिफरंट टेम्परेचर अँड प्रेशर. गॅसेस फ्युएलमध्ये लिक्विड ऑर गॅसेस फ्युएल्स ॲट डिफरंट टेम्परेचर अँड प्रेशर. तिसरं गॅसिफिकेशन. गॅसिफिकेशनमध्ये काय असतं, हिटिंग ऑफ बायोमास. हिटिंग ऑफ बायोमास इन द प्रेझेन्स ऑफ एअर अँड ऑक्सिजन इज कॉल्ड ॲज गॅसिफिकेशन. म्हणजे याच्यापासून आपण काय तयार करतो आहे, गॅस तयार करतो. गॅसिफिकेशन म्हणजे काय, याच्यापासून आपण गॅस तयार करणार. गॅसिफिकेशन. थर्मोकेमिकल रिॲक्शनमध्ये पहिला प्रकार काय, गॅसिफिकेशन. याच्यामध्ये आपण हीट करणार आणि त्याच्यापासून काय बनवणार, गॅस तयार करणार. गॅसिफिकेशन म्हणजे हीट कसं करणार आपण, इन द प्रेझेन्स ऑफ एअर अँड ऑक्सिजन. प्रेझेन्स म्हणजे हवेच्या आणि ऑक्सिजनच्या बरोबर आपण त्याला काय करणार आहे, हीट करणार. आणि इट्स कॉल्ड ॲज गॅसिफिकेशन. आता हा तुम्हाला 2 मार्कासाठी विचारू शकतो प्रश्न. हा पण तुम्हाला 2 मार्कासाठी विचारू शकतात. हे विचारलेलं आहे तुम्हाला आधीच्या पेपरला. पायरोलिसिस आणि पॅरोलिसिस विचारलं आहे, गॅसिफिकेशन नाही विचारलं. पायरोलिसिस म्हणजे काय, इट इज हिटिंग ऑफ बायोमास इन अ क्लोज व्हेसल. क्लोज व्हेसल म्हणजे काय, बंद याच्यामध्ये. बंद व्हेसल म्हणजे काय, भांड्यामध्ये. भांडं समजा आपण, बंद भांड्यामध्ये आपण काय करणार, त्याला हीट करणार ॲट द टेम्परेचर ऑफ अबाउट 500 ते 900 डिग्री सेल्सिअस इन द ॲब्जन्स ऑफ एअर ऑर ऑक्सिजन. म्हणजे तिथं आपण एअर पण नाही जाऊन देणार आणि ऑक्सिजन पण नाही जाऊन देणार, त्याला आपण हीट करणार भांड्यामध्ये. पायरोलिसिस मेथड कॅन बी यूज ओनली. पायरोलिसिस मेथड कॅन बी यूज्ड एनी टाईप ऑफ मटेरियल. पायरोलिसिस मेथड काय करू शकते, कोणत्या पण टाईपचं मटेरियल आपण याच्यामध्ये वापरू शकतो. विच इन्क्लूड्स रबर, प्लॅस्टिक ऑल्सो. म्हणजे आता आपण पायरोलिसिस मेथड करतो आहे, याच्यामध्ये काय आपण करतो आहे, बायोमास हीट करतो आहे, बरोबर ना. बायोमासमध्ये काही पण असतं ना, बायोमासमध्ये वेस्ट येतं, ॲनिमल आणि ह्युमन वेस्ट, त्याच्यामध्ये कच्चा माल येतो, त्याच्यानंतर सिवेज येतं, त्याच्यानंतर म्युन्सिपल पार्टिकलचं वेस्ट येतं, नंतर शेतीतलं वेस्ट येतं. याच्यातलं आपण कोणतं पण वापरू शकतो असं त्यांनी दिलेलं आहे. पायरोलिसिस मेथड कॅन यूज्ड एनी टाईप ऑफ मटेरियल. याच्यामध्ये तुम्ही रबर किंवा प्लॅस्टिक पण घेऊ शकता असं त्यांचं म्हणणं आहे. रबर आणि प्लॅस्टिक पण घेऊ शकतात, पण कोणतं रबर, नॅचरल रबर आणि प्लॅस्टिक तर आता काय नॅचरल नसणार आहे. प्लॅस्टिक ते कोणत्या तरी प्रकारचं एक प्लॅस्टिक असणार ज्याचं आपण करू शकतो असं त्यांचं म्हणणं आहे. सगळ्याच प्रकारचं प्लॅस्टिक नाही. द गॅसेस प्रोड्यूस फ्रॉम दिस टाईप ऑफ मेथड आर कार्बन डायऑक्साईड, नाही हे CO म्हणजे कार्बन डायऑक्साईड नाही, हे कोणतं तरी कार्बन असणार आहे, कार्बन ऑक्साईड असणार आहे. त्याच्यानंतर हे मिथेन, हा हायड्रोजन, हा नायट्रोजन, हा कार्बन डायऑक्साईड अँड हायड्रोकार्बन्स, बरोबर. हे आपण याच्यापासून तयार करणार. गॅसिफिकेशन म्हणजे काय म्हटलं आपण, हिटिंग ऑफ बायोमास इन द प्रेझेन्स ऑफ एअर अँड ऑक्सिजन इज कॉल्ड ॲज गॅसिफिकेशन. आपण हीट करणार, कोणाला, बायोमासला हीट करणार
एअर आणि ऑक्सिजनच्या बरोबर, त्याला म्हणणार आपण गॅसिफिकेशन. पायरोलिसिस म्हणजे काय, आपण हीट करणार आहे पण कसं, बंद याच्यामध्ये क्लोज वेसलमध्ये बंद करणार, आणि टेम्परेचर किती असणार आपलं, 500 ते 900 टेम्परेचर असणार, बरोबर. आणि याच्यामध्ये आपण रबर किंवा प्लॅस्टिक आपण याच्यामध्ये वापरू शकतो, आणि याच्यापासून आपण हे सगळे गॅस आपण तयार करणार आहे. कळलं. हे झालं थर्मोकेमिकल. आता बायोकेमिकल. बायोकेमिकल म्हणजे काय असतं, फर्मंटेशन. म्हणजे याच्यामध्ये आपण कुजवतो ते. याच्यामध्ये काय केलं, पहिलं काय बघितलं आपण, डायरेक्ट गरम करा आणि काय करा, जाळून टाका. जाळून टाकायचं डायरेक्ट, आणि त्याच्यापासून हीट तयार करायची. दुसरं काय, हीट करायचं आहे पण कसं, क्लोज वेसलमध्ये. म्हणजे हे पहिले दोन्ही मेथड कशा होत्या, आपल्या हीट करूनच होत्या, आणि त्याच्यापासून आपल्याला काय भेटत होतं, डायरेक्ट पहिल्या याच्यामध्ये तर डायरेक्ट हीट भेटत होती, आणि दुसऱ्या याच्यामध्ये आपल्याला हे गॅस भेटत होते. या गॅसचा आपण वापर वेगवेगळ्या गोष्टीसाठी करू शकतो. आता तिसरं काय आहे, बायोकेमिकल. म्हणजे याच्यामध्ये केमिकल रिॲक्शन वगैरे असणार, बरोबर. इट इज अ फर्मंटेशन प्रोसेस. याच्यामध्ये काय असतं, आंबवणे. फर्मंटेशन म्हणजे काय, आंबवणे, कुजवणे, काही पण म्हणा. फर्मंटेशन इज अ प्रोसेस ऑफ डिकम्पोजिशन आहे. डिकम्पोजिशन म्हणजेच काय, कुजवणे. डिकम्पोजिशन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर ड्यू टू मायक्रो ऑर्गॅनिझम्स. म्हणजे याच्यामध्ये आपण काय करतो, एकत्र ते असं ठेवतो, सगळं एका ठिकाणी ठेवतो, जमिनीखाली ठेवतो आणि कुजवतो त्याला. कुजवल्यावरती त्याच्यापासून काय तयार होणार, त्याच्यातनं काय तयार होणार आहे, किडे तयार होणार त्याच्यातनं कुजल्यामुळं, बरोबर का नाही. ड्यू टू मायक्रो ऑर्गॅनिझम्समुळे काय होणार, ते कुजणार. त्या किड्यांमुळे ते काय होणार, कुजून जाणार सगळं. ऑफ ड्यू टू मायक्रो ऑर्गॅनिझम्स सच बॅक्टेरिया, ईस्ट, एन्झिमेस एक्सेट्रा. आता तुमचे जे किडे आहेत त्यांचे नाव काय काय, हे नाव आहे बॅक्टेरिया, ईस्ट आणि एन्झिमेस. आता हे नावच तुम्हाला पाठ करणं अवघड जाणार आहे. बॅक्टेरिया म्हणजे मराठीत नाही माहिती बाबा मला काय. आता जीवाणू. जीवाणू, विषाणू वेगळं. विषाणू म्हणजे कोरोना व्हायरस. व्हायरस म्हणजे विषाणू, आणि बॅक्टेरिया म्हणजे जीवाणू. जे जिवंत असतात ना, असं दिसतात आपल्याला. मायक्रो ऑर्गॅनिझम आपण समजा जर ते मायक्रोस्कोपमध्ये बघितलं तर आपल्याला अशी, समजा तुम्ही एक पान घेतलं किंवा साधं एक पान घ्या आणि ते असं जमिनीवरती असं फिरवा, असं घाण, आणि असं ठेवा, आणि त्या मायक्रो ऑर्गॅनिझम्स आपलं त्या मायक्रोस्कोप असतो ना आपल्याला शाळेमध्ये, असं गोल गोल भिंगाचं, त्याच्यावरनं बघा तुम्हाला असे किडे किडे दिसतील बारीक बारीक. त्याला काय म्हणायचं, बॅक्टेरिया, मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणायचं. आणि विषाणू, कोरोना याला काय म्हणायचं, कोरोना व्हायरस म्हणतात. व्हायरस काय असतात, मेलेले असतात. जीवाणू आणि मायक्रो ऑर्गॅनिझम्स आणि व्हायरसमध्ये काय फरक आहे, मायक्रो ऑर्गॅनिझम जे असतात ते जिवंत असतात, त्याला जीवाणू म्हणतात. जीवाणू म्हणजे कंपल्सरी ते जिवंत असतात. आणि विषाणू काय असतात, मेलेले असतात. ते कधी जिवंत होतात, जेव्हा ते माणसाच्या शरीरामध्ये जातात, असं आहे. म्हणून ते डेंजरस जास्त. असे मेलेले असतात. असे समजा तिथं कोरोनाचं तुम्ही जर व्हायरस घेतला आणि टाकलं, लिक्विडमध्ये टाकलं आणि सगळं टाकून दिलं, तर ते मेलेले असणार. पण तुम्ही त्याच्यावरनं गेले की ते तुमच्या शरीरामध्ये गेले की ते जिवंत होणार, म्हणून ते डेंजर असतं. सच एज बॅक्टेरिया, ईस्ट आणि एन्झिम. आता हे दोन्ही नाव लक्षात नाही राहिले तर कमीत कमी बॅक्टेरिया नाव लक्षात ठेवा. कळलं. एक्झाम्पल, कन्व्हर्जन ऑफ शुगर क्रॉप्स अँड ग्रेन्स इन टू द इथेनॉल अँड CO2 इन द प्रेझन्स ऑफ ईस्ट. आता बायोकेमिकल प्रोसेसचं तुमचं उदाहरण काय आहे, शुगर क्रॉप्स म्हणजे आपलं ऊसाचे ऊसाचे जे गवत उरतं ना तुटलेले, आपण बघा ऊस तोडल्यानंतर आपण जे खालचं जे असतं ते फेकून देतो. म्हणजे ऊस असतो ना आपला, ऊस आपण पूर्ण तोडतो, खालचं तोडून देतो. एक तर ते आपण काय करतो, गाई म्हशीने देऊन टाकतो खायला, किंवा त्यांनी नाही खाल्लं तर ते आपण ते बघितलं असेल तुम्ही शेतामध्ये असं, वाढ ते आपण असं ढीग करून ठेवतात बघा, त्यापासून खत बनवतात. मग त्यापासून तुम्ही काय बनवू शकता, हे पण बनवू शकता, इथेनॉल आणि CO2 पण त्याच्यापासून बनवू शकता. मग त्यालाच काय म्हणायचं, शुगर क्रॉप्स. क्रॉप्स म्हणजे काय, रोप. शुगरचं जे उरलेलं रोप आहे ते, आणि ग्रेन्स इन टू द इथेनॉल अँड CO2 इन द प्रेझन्स ऑफ ईस्ट. ईस्ट काय, हा एक प्रकारचा काय आहे, मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहे. ईस्ट काय आहे, मायक्रो ऑर्गॅनिझम. जसं बॅक्टेरिया आहे तसंच काय आहे, ईस्ट आणि एन्झिम काय आहे, हे दोन्ही मायक्रो ऑर्गॅनिझम आहे. कळलं. हे झालं तुमचं बायोकेमिकल. पहिलं काय होतं, गॅस दुसरं होतं. पहिलं डायरेक्ट गरम करायचं, जाळून टाकायचं, त्याला काय म्हटलं आपण, कंबशन, बरोबर. दुसरं काय होतं, थर्मोकेमिकल. थर्मोकेमिकलमध्ये आपण गॅस तयार करतो दोन्हीकडं, इथं पण आणि इथं पण, CO2, CH4, N2, H2, CO2.
बरोबर, क्लोज वेसलमध्ये असतं ते, बंद याच्यामध्ये असतं. तिसरं काय होतं तुमचं, तिसरं आपण मायक्रो ऑर्गॅनिझम्स जंतूमध्ये काय करतो आपण, कुजवतो ते, डिकम्पोज करतो ते, कळलं. कुजवून आपण त्याच्यापासून काय बनवतो, इथेनॉल किंवा CO2 बनवतो. हे झाले तुमचे प्रोसेस बायोमासपासनं एनर्जी मिळवण्याची, कळलं. हा प्रश्न नीट, प्रश्न तुम्हाला असंच विचारणारच नाही, मी तुम्हाला लिहून देतो आत्ता. असा प्रश्न विचारणार नाही, ते प्रश्न मुद्दाहून फिरून विचारणार. नीट प्रश्न वाचायचा. प्रश्न काय आहे, बायोमासपासनं एनर्जी कन्व्हर्जन करण्याचे मेथड सांगा. बायोमासपासनं एनर्जी कन्व्हर्जन करण्याच्या मेथड सांगा. With the help of block diagram, explain the process of biogas production from the waste biomass. आता वेस्ट बायोमासपासनं आपल्याला बायोगॅस तयार करण्याच्या प्रोसेस सांगा. पहिली प्रोसेस काय, बायोमास इज प्रोड्यूस फ्रॉम डिकम्पोजिशन ऑफ ऑर्गॅनिक वेस्ट बाय बॅक्टेरिया. तर हेच परत वरचं आलं आहे, फक्त थोडंसं खाली वेगळ्या पद्धतीने लिहिलं आहे. बायोमासपासनं आपण डिकम्पोज करून आपण काय करू शकतो, बायोगॅस बनवू शकतो बाय ऑर्गॅनिक वेस्ट बाय बॅक्टेरिया. बायोमास किंवा बायोगॅस इज प्रोड्यूस फ्रॉम डिकम्पोजिशन ऑफ ऑर्गॅनिक वेस्ट बाय बॅक्टेरिया. बायोमास कन्सिस्ट ऑफ क्रॉप्स रेसिड्यू, उरलेले भाज्यांचे तुकडे, वेट कावडंग, गाई म्हशींचं शेण, व्हेजिटेबल वेस्ट, घरातील भाज्या, उरलेले अन्न, ह्युमन वेस्ट, बगासे म्हणजे ऊसाचं चपाट, आपण रस प्याल्यानंतर जे उरतं ना ते डिकरंट राहतात बघा ते, आणि राईस हल्स म्हणजे राईस म्हणजे काय, तांदळाचं पण काहीतरी उरत असतं, उरतं का काही तांदळाचं, ते गवत, ते, हे सगळ्यांना काय म्हणतात, बायोमास म्हणतात. बायोगॅस इज प्रोड्यूस फ्रॉम बायोमास बाय द ॲक्शन ऑफ by the conversion of biodigestion, in the presence of moisture but in the absence of oxygen. म्हणजे बायोमास आपण बायोगॅस आपण बायोमासपासून बनवणार कशाच्या सहाय्याने, बायोडायजेशनच्या याने कसं करणार, बायोडायजेशनच्या याने इन द प्रेझेन्स ऑफ मॉइश्चर, म्हणजे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी असणार, म्हणजे पाण्याचे बाष्प असणार, पण त्याच्यामध्ये ऑक्सिजन असणार का, नाही. इन द ॲब्सेन्स ऑफ ऑक्सिजन, प्रेझेन्स म्हणजे आहे आणि ॲब्सेन्स म्हणजे नाही आहे. द कन्व्हर्जन प्रोसेस इज कॉल्ड ॲज बायोडायजेशन और ॲनारोबिक फर्मेंटेशन. त्याला दोन्ही नाव आहे. ॲनारोबिक फर्मेंटेशन पण म्हणतात किंवा त्याला डायजेशन पण म्हणतात, ॲनारोबिक डायजेशन पण म्हणतात. म्हणजे सिम्पल आपला पहिला पॉईंट काय होता, तुम्हाला प्रश्न काय विचारलेला की बाबा ब्लॉक डायग्राम सांगा की बायोमासपासनं तुम्ही बायोगॅस कसं तयार करणार, स्टेज वाईज सांगा असं तुम्हाला विचारलं. आपण काय लिहिले, पहिला पॉईंट
बायोगॅस हा प्रोड्यूस होतो ऑर्गॅनिक वेस्टपासून तयार होतो आणि ऑर्गॅनिक वेस्टला आपण डिकम्पोज केलं बॅक्टेरियामधनं की बायोगॅस तयार होतो. बरोबर. बायोमास इज प्रोड्यूस फ्रॉम डिकम्पोजिशन ऑफ ऑर्गॅनिक वेस्ट बाय बॅक्टेरिया. हे बायोमास नाही, हे काय आहे? हे बायोगॅस आहे. इथं काय लिहा? बायोगॅस. बायोगॅस इज प्रोड्यूस फ्रॉम डिकम्पोजिशन ऑफ ऑर्गॅनिक वेस्ट बाय बॅक्टेरिया. नंतर बायोमास कन्सिस्ट काय ते लिहिलं आपण इथं. तिसरं काय लिहिलं? बायोगॅस इज प्रोड्यूस फ्रॉम बायोमास बाय द ॲक्शन ऑफ बायोडायजेशन. किंवा हे लिहायचं नसेल तुम्हाला तरी लिहा, फक्त काय लिहा? बायोगॅस इज प्रोड्यूस इन द प्रेझेन्स ऑफ मॉइश्चर बट इन द ॲब्झन्स ऑफ ऑक्सिजन. एवढंच लिहा. हे कट करा बायोडायजेशन, कारण खाली आपण तेच लिहिलेलं आहे. बायोमास इज प्रोड्यूस बाय, इथून इथपर्यंत एवढंच लिहा. बायोमास इज प्रोड्यूस बाय किंवा बायोमास इज प्रोड्यूस इन द ॲब्झन्स. बाय पण कट करा, हे कट करा सरळ, याची गरज नाही. बायोगॅस इज प्रोड्यूस इन द प्रेझेन्स ऑफ मॉइश्चर बट इन द ॲब्झन्स ऑफ ऑक्सिजन. कळलं? म्हणजे आपण बायोगॅस तयार करणार, कधी तयार करणार? मॉइश्चर असताना आणि ऑक्सिजन नसताना. कळलं? त्याच्यानंतर द कन्व्हर्जन प्रोसेसलाच काय म्हणायचं? बायोडायजेशन म्हणतात किंवा ॲनारोबिक फर्मेंटेशन किंवा ॲनारोबिक डायजेशन असं म्हणतात. हे दोन्ही नावं पाठ करायची. बायोडायजेशन लक्षात नाही ठेवलं तरी चालेल, पण हे शब्द लक्षात ठेवा. ॲनारोबिक डायजेशन. काय शब्द लक्षात ठेवायचा? ॲनारोबिक डायजेशन, कारण हा तुम्हाला गरजेचा आहे. फिगर शोज डिफरंट स्टेजेस ऑफ प्रोसेस. पहिले स्टेज काय आहे बघा? हायड्रोलायसिस. हायड्रोलायसिस म्हणजे काय? इट इज द फर्स्ट स्टेज ऑल ऑर्गॅनिक कंपाऊंड. म्हणजे तुमच्याकडे जेवढे पण आहे ऑर्गॅनिक कंपाऊंड, म्हणजे तुमचं जे बायोमास आहे, ऑर्गॅनिक कंपाऊंडलाच काय म्हणतो आपण? बायोमास म्हणतो. बरोबर. ऑर्गॅनिक वेस्ट म्हणजेच काय? बायोमास. कळलं? ते सगळं आपण कुठं करणार? याच्यामध्ये तुकडे करणार का? आर ब्रोकन डाऊन इंटू स्मॉल वॉटर सोल्युबल ऑर्गॅनिक कंपाऊंड्स बाय वॉटर. याच्यामध्ये आपण काय करणार? याला सगळ्यांचे काय करणार? तुकडे करणार. ब्रोकन डाऊन म्हणजे काय करणार? तोडणार सगळ्याला. इंटू स्मॉल वॉटर सोल्युबल ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. इथं काय असणार आहे? कंपाऊंड्स वॉटर सोल्युबल म्हणजे याच्यामध्ये वॉटर असणार. थोडक्यात काय समजा? वॉटर असणार आहे आणि आपण काय करणार? त्याचे सगळ्यांचे बारीक बारीक तुकडे करून याच्यामध्ये टाकणार आहे. दुसरी स्टेज काय? ड्यू टू ॲब्झन्स ऑफ ऑक्सिजन. त्याच्यामध्ये ऑक्सिजन आहे का? नाही. डिफरंट बॅक्टेरिया विल फॉर्म इन द बायोमास. डिफरंट बॅक्टेरिया काय होणार? त्याच्यामध्ये तयार होणार आहे. विच प्रोड्युसेस ॲसिड. इथं काय तयार होत आलं? दुसऱ्या स्टेजला ॲसिड फॉर्मिंग बॅक्टेरिया. ॲसिड प्रोड्यूस मे बी ॲसिडिलिन ॲसिड ऑर प्रोपिलिन ॲसिड. जे ॲसिड तयार होतं ते कुठलं असू शकतं? ॲसिडिलिन ॲसिड असू शकतं किंवा प्रोपिलिन ॲसिड असू शकतं. ॲट लो टेम्परेचर अबाउट 25 डिग्री सेल्सिअस विच रिलीज CO2. जे काय तयार करतं? CO2 तयार करतं. बरोबर. पहिली स्टेज काय होती? इन फर्स्ट स्टेज ऑल ऑर्गॅनिक मॅटर किंवा ऑल बायोमास आर ब्रोकन डाऊन. एवढंच लिहा. आर ब्रोकन डाऊन इंटू स्मॉल पार्टिकल्स. मला फक्त ऑल इंटू स्मॉल पार्टिकल हे नका लिहू पुढचं, काही गरज नाही त्याची. इंटू स्मॉल पार्टिकल्स सोपं करू आपण. इन फर्स्ट स्टेज ऑल ऑर्गॅनिक कंपाऊंड. ऑल ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजेच काय? म्हणजेच बायोमास. पहिल्या स्टेजमध्ये कंपोनंट तसं नाही. कंपोनंट नाही विचारलं त्यांनी काय विचारलं? कंपोनंट म्हणजे त्यांनी सांगितलं स्टेजेस विचारलं आहे. विथ द हेल्प ऑफ ब्लॉक डायग्राम एक्सप्लेन प्रोसेस विचारले त्यांनी. प्रोसेस ऑफ बायोमास प्रोडक्शन फ्रॉम द वेस्ट बायोमास. बायोगॅस आपण कसा तयार करणार आहे? वेस्ट बायोमासपासनं. याच्या प्रोसेस सांगा हे विचारलं तुम्हाला. वरती काय लिहिलं आपण? तेच लिहिलं, पण त्यांनी सेपरेट प्रोसेस लिहिते. बाबा ही प्रोसेस वापरू शकता, ही प्रोसेस वापरू शकता, ही प्रोसेस वापरू शकता. आता तुम्हाला लाईनीने विचारलं नक्की तुम्ही काय करता? पहिल्यांदा काय लिहिलं आपण की बायोगॅस इज प्रोड्यूस फ्रॉम डिकम्पोजिशन. आपण डिकम्पोजिशन करून आपण बॅक्टेरियाचा वापर करून आपण बायोगॅस इज प्रोड्यूस करू शकतो फ्रॉम बायोमास बाय डिकम्पोजिशन ऑफ ऑर्गॅनिक वेस्ट बाय बॅक्टेरिया. वाक्यात शकते. बाय डिकम्पोजिशन
by decomposition with the help of bacteria. विथ द हेल्प ऑफ बॅक्टेरिया असं लिहिलं आपण पहिला पॉईंट. बायोगॅसपासनं किंवा बायोमासपासनं आपण बायोगॅस तयार करू शकतो कोणाच्या सहाय्याने, डिकम्पोजिशन करून बॅक्टेरियाच्या सहाय्याने. पहिला पॉईंट लिहिला. दुसरा पॉईंट काय लिहिला, बायोमासमध्ये काय काय असतं ते लिहिला. तिसरा पॉईंट लिहिला, बायोगॅस इज प्रोड्यूस इन द प्रेझेन्स ऑफ मॉइश्चर बट इन द ॲब्सेन्स ऑफ ऑक्सिजन. बरोबर, याच्यामध्ये मॉइश्चर असतं पण ऑक्सिजन नसतं. आता ऑक्सिजन नसल्यामुळं काय होतं, याच्यामध्ये फर्मेंटेशन होतं, बरोबर का नाही, डायजेशन होतं लवकर. हेच लिहिलं आपण. इन फर्स्ट स्टेजेस ऑल ऑर्गॅनिक कंपाऊंड आर ब्रोकन डाऊन. कुठे गेलं, हां इथे येते सॉरी सॉरी. नंतर काय लिहिलं आपण, द कन्व्हर्जन प्रोसेस इज कॉल्ड ॲज ॲनारोबिक डायजेशन म्हणा किंवा ॲनारोबिक फर्मेंटेशन म्हणा. हे बायोडायजेशन पण कट करून टाकतं मी, त्याची पण काही गरज नाही. हे पण कट करून टाकलं. काम सोपं करू आपण. अवघड, एक तर ते अवघड लँग्वेज आहे, पेपर आपला लगेच आहे. बायोगॅस इज प्रोड्यूस in the absence of oxygen moisture but in the presence of oxygen. नंतर स्टेजेस लिहिले आपण. पहिली स्टेज काय होती आपली, हायड्रोलायसिस. हायड्रोलायसिसमध्ये काय लिहिलं आपण, इन फर्स्ट स्टेज ऑल ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजेच बायोमास, किंवा डायरेक्टली मी काय लिहा, इन फर्स्ट स्टेजेस बायोमास आर ब्रोकन डाऊन इन टू स्मॉल पार्टिकल्स. कळलं, एवढंच लिहायचं आहे, हे लिहायचं नाही. प्रिंट मारायची ना आपल्याला, परत घाण दिसतं ते. आधीच आपल्याला लई मूड आहे अभ्यास करायला सगळ्यांना, तुम्हाला मला पोरांना. जरा दिसलं चांगलं की जरा ते मूड येतो, नाहीतर एक तर घाण, मूड खराब, त्यात वातावरण खराब, चिट्टच करणार आहे पोरं आपल्यापेक्षा पुढचे. हायड्रोलिसिस समजलं. हायड्रोलिसिसमध्ये काय येतं आपलं, बायोमास. तिकडनं येताना काय येतं, बायोमास येतं. त्याला आपण इथं काय करतो, त्याच्या हायड्रोलिसिसमध्ये काय करतो, तुकडे करतो. नंतर ते पुढं जातं इथं. याच्यामध्ये आपण काय करतो आहे, ॲब्सेन्स ऑफ ऑक्सिजन आहे ना इथं, ॲब्सेन्स ऑफ ऑक्सिजन आहे, त्याच्यामुळे काय तयार होतं, इथं ॲसिड तयार होतं. त्याच्यानंतर ते पुढं पाठवतो आपण, इकडं पाठवतो, तिथं काय तयार होतं, मिथेन गॅस तयार होतो बॅक्टेरियामुळं. ड्यू टू ॲब्सेन्स ऑफ ऑक्सिजन डिफरंट बॅक्टेरिया विल प्रोड्यूस in the biomass which produces acid.